आज कपाटावरत असताना एक मौल्यवान बॅग सापडली, जे की माझं पहिलं तिच्याशिवाय पान हलत नव्हतं आणि आता ते अशी धूळ खात बसली. काय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच. तर त्याच्या आधी कपाटाची मुलांनी अशी काय अवस्था करून ठेवली होती. आता म्हटलं ते साफ करून घेऊया. सगळं सामान काढलं आणि व्यवस्थित लावूनही घेतलं. आता त्याच्यानंतर हे जे पडदे आहेत ना, ते मागच्या 4-5 दिवसात जेव्हा आम्ही बाहेर गेलो होतो ना शॉपिंग करायला, तेव्हा घेऊन आलो होतो. आता ते तुमच्यासोबत शेअर करायचे राहून गेले होते आणि जुने पडदे आता फारच खराब झाले होते. दिसायला फक्त ॲक्टिव्ह दिसत होते, बाकी त्याचा कपडा जो आहे ना आता खराब व्हायला लागलेला. तर हे नवीन पडदे आणल्यानंतर लावून पण घेतले. आणि चला तर आता तुम्हाला या मौल्यवान बॅग बद्दल सांगते. ही जी बॅग आहे ना ती माझी शिलाईची आहे. म्हणजे शिलाईचं सगळं सामान याच्यात असतं. लेस, नॉट्स, इलॅस्टिक, हुक वगैरे सगळं जेवढं सामान लागतं ना तेवढं सगळं याच्यात भरून ठेवलेलं असतं. आणि ही बॅग ना गेल्या 1 वर्षापासून अशीच पडून आहे, कारण आता आम्ही इकडं आलेलो 1 वर्ष झालं आणि या एरियात काही जास्त शिलाई नाही. तर आता आम्ही जिकडं पहिलं होतो ना तिकडं भरपूर कस्टमर माझे असायचे आणि आता मला तसंच वाटलं की इकडे पण असेल. त्याच्यामुळं मी यायच्या आधी जर काही शॉपिंग करून ठेवली होती तेही तसंच पडून आहे. आता तुम्हाला आठवतंय का गेल्या वर्षी ह्याचा भरपूर ट्रेंड आला होता उलन मॅट रांगोली. तर ते मीही घेतलं होतं बनवायला, 1-2 बनवले आणि खूप कंटाळा आला, ते तसंच पडून ठेवलं. आता म्हटलं चला आपल्यात गणपती बसवायचेत ना, ह्याचं छान असं मॅटची रांगोळी बनवूया. तर आता आमच्या मॅडम ज्या आहेत ना आजकाल जास्त रुसायला लागल्यात, कारण त्या रुसण्याचं असं होतं. आता मी सगळं सामान व्यवस्थित ठेवायला काढलं होतं आणि ते तिला इकडं तिकडं अस्तव्यस्त करायचं होतं. ऑलरेडी ना तिनं सगळ्या माझ्या बांगड्या फोडलेल्या आहेत, त्याच्यामुळे मी बांगड्याला काही तिला हात लावून दिला नाही आणि तिला त्या बांगड्या घालायच्या होत्या, त्याच्यामुळे ती जास्त रुसून. आजचं कपाट क्लिनिंगचं सर्व काम आवरलं होतं. माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.